हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि जसे की तुम्ही डिझाईन बघू शकता, पफ स्लीव्ज आहे आणि छोटासाच पफ जो आहे आपण शोल्डरवरती दिलेला आहे, जो एकदम प्रॉपर आणि परफेक्ट बसलेला आहे। जर तुम्हाला ही व्यवस्थित पफ स्लीव्ज काढता येत नसेल किंवा मेजरमेंट माहिती नसेल त्याचं किती आणि कुठे वाढवायचं, सो आजचा जो व्हिडिओ आहे एकदम शेवटपर्यंत बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण या स्लीव्जचं कटिंग आणि स्टिचिंग एकदम प्रॉपर असं बघणार आहोत। आता हे कापड तुम्ही बघू शकता, स्लीव्जला जे वर्क आहे तर ते 12-13 इंचाचं वर्क होतं। सो आपण त्याच्यामध्ये काही कट न करता त्याच्यामध्ये आपण पफ स्लीव्ज रेडी केलेले आहे। म्हणजे काय होतं, वर्कसुद्धा आपलं फुल येतं, शिवाय डिझाईन जे आहे तर ती पण आपली क्रिएट होते। तर तुमच्याही ब्लाऊजला जर वर्क जास्त असेल, एकदम वरपर्यंत असेल, तर तुम्ही वरच्या साईडला एखादा पफ वगैरे घेऊ शकता। त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला डिझाईन कट करावी लागत नाही, पूर्ण जी डिझाईन आहे, वर्क आहे, तर ते पूर्ण दिसतं हातामध्ये घातल्यानंतर। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, सगळ्यात आधी पेपरवरती आपली जी स्लीव्ज आहे, नॉर्मल आपण जशी स्लीव्ज कट करतो एल्बोपर्यंत, तशी स्लीव्ज आपल्याला पेपरवरती सगळ्यात आधी आपल्याला ती कट करून घ्यायची आहे। आणि पफ स्लीव्ज जी आहे आपल्याला अस्तरवरती पहिल्यांदा कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला मेन कपड्यावरती करून घ्यायची आहे। आता हे पेपरवरती आपण एकदम सिंपल असे 10 इंचाची स्लीव्ज जी आहे आपण कट केलेली आहे। आता तुम्हाला जर एल्बोपर्यंत स्लीव्ज पाहिजे असेल तर तुम्ही 10 इंचाची जी स्लीव्ज आहे वाढवून 10 इंचाची स्लीव्ज आहे पेपरवरती आपल्याला ही कट करून घ्यायची आहे। कारण या स्लीव्जला काय होतं, बऱ्याच वेळेला जर तुम्ही मार्जिन एक्स्ट्रा घेतलं त्याच्यामध्ये, तर कोपऱ्याच्या खाली, एल्बोच्या खाली येऊ शकते। सो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, 10 इंचापर्यंतच आपल्याला पेपरवरती सगळ्यात आधी स्लीव्ज ही कट करायची आहे। त्याच्यानंतर मी अस्तरवरती सुद्धा हे जे मार्किंग आहे स्लीव्जचं करून घेतलेलं आहे, जसं आहे तसं करून घेतलेलं आहे। आता या अस्तरची जी आपल्याला काय करायची आहे बघा, फोल्ड जी घडी आहे तर ती घ्यायची आहे। तर व्यवस्थित आपण सेंटर पॉइंट जो आहे आपल्याला काढून घ्यायचा आहे इथं। आता हा जो शेप आहे तर तो शेप तुम्ही बघू शकता की आपल्याला कशा पद्धतीने तो द्यायचा आहे। आता सेंटरला काय करायचं आहे आपल्याला बघा, इथं 3 इंचावरती जे आहे मार्किंग करून घेतलं मी, 3 इंचावरती बरोबर सेंटर पॉईंट इथं मी काढून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला असा छोटासा जो शेप आहे तर तो एकदम वरच्या साईडला द्यायचा आहे स्लीव्जला। आता ही स्लीव्ज बघू शकता आपण 3 इंच एक्स्ट्रा वरच्या साईडला जे आहे वाढवून घेतलेला आहे, तरच तो जो पफ आहे तर तो एकदम असा वरच्या साईडला थांबतो, व्यवस्थित दिसतो, प्रॉपर दिसतो घातल्यानंतर। आता अस्तरवरती जे आपलं कटिंग आहे तर ते आपण करून घेतलं होतं। सो आता आपण मेन कपड्यावरती जे आहे वर्क व्यवस्थित वरच्या साईडला आणि खालच्या साईडला जे वर्क आहे तर ते एकदम प्रॉपर ठेवून त्याच्यावरती स्लीव्ज जी आहे अस्तरची ठेवून आपल्याला कट करून घ्यायची आहे। आणि जे कटवर्क दिलेलं आहे खाली, ते कटवर्कसुद्धा आपण व्यवस्थित काढून घेतलेले आहेत। आता जे जॉईंट आहे तर ते आपल्याला जॉईंट लावावं लागतं। जर माप मोठं असेल तर जॉईंट जे आहे स्लीव्जला आपल्याला प्रत्येक स्लीव्जला जे आहे लावून घ्यावं लागतं। सो आपण हे जॉईंट पहिल्यांदा लावून घेणार आहोत। दोन्ही साईडला स्लीव्जच्या जॉईंट येतं। नंतर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला दाबटीप द्यायची आहे। तर स्लीव्जच्या दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला हे जे जॉईंट आहे तर ते लावून घ्यायचं आहे। तर आता जो कर्व शेप आपण बॉटमला दिलेला आहे तर त्या कर्व शेपनुसारच आपल्याला टिप घ्यायची आहे। आता ही टिप कशी घ्यायची आहे बघा, ज्याच्याकडे सिंगल दाब असेल त्यांनी सिंगल दाब वापरून ही टिप घेऊ शकता। तर मी डबल दाबनेच ही जी टिप आहे तर ती दिली होती।
फक्त आपल्याला काय करायचं आहे, दाब जो आहे तर तो वरच्या साईडला उचलून मगच आपल्याला ह्या ज्या टिपा आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. दाब आपल्याला खाली घेऊन मनी वर्क जे असतं तर त्याच्यावरती ते मनी फुटतात. सो आपल्याला इथे काय करायचं आहे बघा, दाब जो आहे तर तो वर घेऊनच आपल्याला अशा पद्धतीची जी टीप आहे कटवर्क जे आहे तर त्याच्यावरती आपल्याला शेपनुसार टीप घ्यायची आहे. आणि टीप आपल्याला एकदम लहान ठेवायची आहे. आता मध्ये मध्ये आपण याला छोटे छोटे कट्स देऊया, जेणेकरून जो शेप आहे तो प्रॉपर दिसेल. आता याच्यावरती आपल्याला टीप घ्यायची आहे, तर ती टीपसुद्धा आपल्याला एकदम लहान अशी घ्यायची आहे. आणि दाब जो आहे तर तो वर घेऊनच आपल्याला ही जी टीप आहे तर ती घ्यायची आहे. तर डबल दाबनेच मी हे जी कटवर्क डिझाईन आहे तर ती केलेली आहे. आता हे बघा तुम्ही, फिनिशिंग एकदम सुपर असं आपलं आलेलं आहे स्लीवच्या बॉटमचं. त्याच्यानंतर चारी बाजूने आपल्याला जे स्लीव्ज आहे तर ते मेन कापडाने अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. आता एक्स्ट्राचं जे कापड आपलं उरलेलं आहे तर ते पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. आता थोडासा स्लीव्जला पण आपल्याला अस्तरला जोड आला होता, सो आपण इथं मेन जे आपलं कापड आहे थोडं अर्धा इंच एक्स्ट्रा आपण ठेवून ते करून घेतलेलं आहे. आता फ्रंट आणि बॅक जो आहे मी तो रेडी करून घेतला होता, बघू शकता. आणि या ब्लाऊजला ह्यांनी काय केलं होतं, फ्रंटला सुद्धा डीपनेक दिला होता, बॅकला सुद्धा डीपनेक दिला होता. सो फ्रंटला तुम्ही बघू शकता थोडासा वर्क जे आहे खालीपर्यंत आपला आलेला आहे. सो स्लीव्जला पहिल्यांदा आपल्याला काय करायचं बघा, एक 4-5 प्लेट जे आहेत एकदम छोट्या छोट्या आपल्याला द्यायच्या आहेत सेंटर पॉईंट धरून. तर सेंटर पॉईंट धरूनच आपल्याला एक 4-5 प्लेट्स जे आहेत एकदम छोट्या छोट्या द्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं रेडी होईल. जो पफ आहे तो एकदम छोटासा. त्यानंतर बरोबर सेंटर टू सेंटर पॉईंट ठेवून स्लीव्जचा आणि शोल्डरचा आपल्याला ही जी स्लीव्ज आहे तर ती लावून घ्यायची आहे. सो फ्रेंड्स, आजचा स्लीवचा डिझाईन कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. जर तुमचा आरीवर्क वगैरे ब्लाऊज जर डिझाईन मोठी झाली असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे जे वर्क आहे तर ते करू शकता. म्हणजे डिझाईन जे आहे पफ स्लीव्ज रेडी करू शकता. चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.